हॅलो. हॅलो. श्री हा स्वामी समर्थ श्री ताई स्वामी समर्थ ताई. बोलत आहे. हा आहे का वेळ तुमच्याकडे? हो हो, आज काय दिवसभर घेताने आले हो अनुभव. आता हो फ्री का? झाले. हा बोला ना ताई. हा तुम्ही गावाकडे आले होते का आता? आली होती, आता परत उद्या येणार आहे. हो का? हा अनुभव ऐकते ना, मी सगळे अनुभव ऐकते. अच्छा अच्छा, हा हा हा. हा मला एक शेअर करायचा होता केंद्र दादाचा अनुभव. हा, सांगा ना ताई. कुठून बोलताय? हा मी कोपरगाव. बरं, नाव नका सांगू. याच्या आधी मी 2 केलेले अनुभव शेअर. अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा. काय ते अडचण माझा होती? माझा आत्या आहे, तर त्यांचं किडनी काढलेली आहे. कोणाची? त्याला अशी माझ्या आत्या आहे. आत्या. आत्याची? हो हो. हा 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 हा. मग त्यांना असे बरेच आजार आहेत असे. हा तर हा त्यांना हा. आहे ना अंगाला अशी खूप खाजव यायची बरं का. अरे बापरे, हा. सगळ्या अंगाला असा वचका यायचा. गोळ्या औषध भरपूर चालू आहे त्यांना तसे ना. अच्छा अच्छा, हा हा. खूप दवाखाने केले त्यांनी, किती डॉक्टर केले, हं, पण त्यांना काही गुण येत नव्हता. हं, हं, मग ते इथं आमच्या गावामध्ये एक डॉक्टर आहे, तर त्यांना सांगितलं कुणीतरी ते म्हणते हं, औषध. हं. हां. ते आले इथं डॉक्टरकडे गेल्या, हं. पण मी म्हणलं तुम्ही शेवा घेऊन बघावा असं. हां, हां. मग केंद्र दादाला फोन लावला, इथून तर फोन लागला. हां, हां. सांगितलं केंद्र दादाला त्यांनी की मला काही लिहिता वाचता येत नाही म्हणे. हां. पण त्या आत्यांची सेवा पण भरपूर आहे, म्हणजे जसे दररोज ते ना हं. 3-4 तास स्वामी नामाचे जप करते, सगळेच बरेच सेवा करते ते, भरपूर हां, पाणी हां, घेते हां. ते. कारण ते प्रदीप दादा त्यांच्या गावात होते ना पहिले, हां, 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 हां. पहिल्यापासून सेवा आहे त्यांची. मग ते केंद्र दादांनी ना त्याच्यासाठी त्यांना हे दिलं. हां, हां. काय नाही म्हणजे साधं सांगितलं, आपलं भीमसेन कापूर आहे ना, हां, हां, हां. ते खोबरं तेलामध्ये मिक्स करून लावायचं म्हणे अंगाला. बरं. मग त्यांनी किती मोठं भीमसेन कापूर नेला, किती मोठं तेल नेलं आणि ते मिक्सरमध्ये वाटून हां. करून ठेवलं. पण एकदाच लावलं ना तेव्हापासून तर अजिबात म्हणजे खाजवच नाही, गायबच या झाली खाजव. बघा. कमाल म्हणजे ना? परत लावायची वेळच नाही आली त्यांना ती. ओह! बघा. काय पाहिजे अजून सांगा? हा. पण ते केंद्रे दादांच्या मुखातनं निघालं ना? हो. मग त्यांनी काय केलं, नंबर नेला केंद्र दादांचा इथून माझ्याकडून, हां, हां. आणि त्यांनी परत लावलं. मग त्यांना आहे ना असं छातीमध्ये असं दुखायचं. अच्छा. मग हां, हां. परत फोन लावला, तर मग ते म्हणे तुम्ही सब्जाचं बी भिजत घालायचं रात्री हां, पाण्यामध्ये, हां, हां. सकाळी खायचं म्हणे अनाशापोटी. हां. ते पण बरंच कमी झालं, म्हणजे पूर्ण नाही दुखायचं थांबलं त्यांचं, पण बरंच म्हणजे आधी सकाळी जाम लागायचं त्यांना अरे दुखायचं छातीत. बापरे! वय किती हा. आहे त्यांचं? त्यांचं वय असं तरी 70 पर्यंत, 70-75 असं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. ते पण कमी आलं बरंच, पण त्यांची सेवा मग त्यांना आहे ना केंद्र दादांनी 160 वेळा हे करायचं. 160 वेळा नाही, 2 अगरबत्त्या लावा म्हणे, आणि तेवढं सांगते सर तुम्ही तारक मंत्र म्हणा, हां, मग हां. काही सेवा करते, वाचता नाही येत तर. पण हां. ते आता भरपूर सेवा करते. ते काय करते, म्हणजे 108 माळी घेते ते तारक मंत्राचं दररोज. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. बाकीची सेवा पण भरपूर आहे त्यांची. हां, हां, हां. पण मग बरंचसं कमी आलं त्यांचं ते. कमी झालं ना? हा. हां. अहो, दादांकडनं निघालेले शब्द खोटा होणार हो. नाही ना. तेच ना, मग म्हणजे असं भरपूर डॉक्टर करून थकले पार, पण ते गुण नव्हते येत. पण एकदाच हां. लावलं तर पूर्णपणे निघूनच गेलं ते खाजव अंगाचं. किती छान. अजून एक अनुभव आहे. हां, सांगा ना ताई. आणि ना नोव्हेंबरमध्ये हां. कुलदेव त्यांना गेलो होतो, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर तिकडे गेलो ना. हां, 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 हां. तर मग तिकडून म्हणजे माझी जावई आणि त्यांच्याबरोबर गेलो होतो आम्ही दोघं होतो. हां, हां. तिकडं ते शिखर शिंगणापूर आहे बघा, त्या साताऱ्याच्या ताई सांगत असते, त्यांनी सांगितलं होतं एक अनुभव महादेवाचा. ते शिखर शिंगणापूरला गेलो होतो आम्ही येताना, ते पंढरपूरहून येताना लागतं ते. अच्छा. मग आम्हाला ते भरपूर वेळ झाला, म्हणजे आम्हाला रात्री 8 वाजले होते तिथून खाली उतरायला. हां, हां, हां. कसा वळणावळणाचा घाट होता शिखर शिंगणापूर. हां, 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 हां. अंधार झाला खूप, आणि खाली आलो इतकी ट्रॅफिक रस्त्यावर, तर अजिबात गाडीच पुढे हालत नव्हती. बापरे. पुढे तर कारखाना होता ऊसाच्या गाड्या ऊसाच्या गाड्या भरलेल्या पुढे. हां, 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 हां. गाडी पुढे हालतच नव्हती. मग असं आधी काय डोक्यात नाही आलं, नंतर म्हणलं आपण आता अनुभवांमध्ये ऐकत असतो ना, घर कसं करून स्तोत्र म्हणलं हां, हां, तर मी ना बघायला सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला ना तू म्हणतो आजी आपला रस्ता मोकळा झाला, पण लगेच म्हणजे मोबाईलवर दिसतो ना. हां. बघा. दुसऱ्याच मिनिटाला लगेच रस्ता मोकळा झाला, म्हणजे असं साईड
थोडं साईडने रस्त्यात बघा झोपलेले. म्हणजे हे आपण असा अनुभव ऐकतो तर एक एक गोष्ट आपल्याला कळत राहते ना. हो. आणि हा मग मी काय म्हणलं होतं, म्हणलं स्वामी आम्हाला एवढं लांब जायचंय ना, असा रस्ता एवढा पॅक, म्हणलं कधी जाणार आणि मग ते हो हा कसं तरी हा म्हणलं सुरुवात केली. हा. म्हणजे असे खूप अनुभव येत असतात बरं का. नाही पण हे मला फार आवडलं तुमचं. म्हणजे स्वतः अनुभव ऐकल्यामुळे आपल्याला त्या त्या वेळेला काय करायचं हे समजून हो. जातं ना. आणि मग आपण काय नाही म्हणजे सगळे अनुभव दिवसभर तेच चालू राहतं, त्याच्यामुळे समजत राहतं आपल्याला काय करायचं आता ह्या परिस्थितीमध्ये हो असं. हो. बरोबर आणि आहे. प्रत्येक वेळेस सेवा घ्यायला फोन म्हणजे आपलं उचललं जाईनच असं नाही ना सेवा मिळायला. हो हो. आता ते पण बिझी असतात ना ताई. हो. आता मला त्यांची मुलाखत घ्यायची पण दादांच्या मला वेळ मिळत नाही. कारण हो. मग त्यांचं पारायण स्वतःचं चालू आहे ना. माझं पण चालू आहे आता एक सगळं दिनानिमित्त चालू आहे पारायण. ना. हा. हो. आमुषीच्या आधीच पूर्ण करायचं होतं ना, उद्या शेवटचा दिवस आहे. हो हो हो. तेच आता. आणि हा. हा बोला बोला. माझे वडील आहे ना, त्यांना असं म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना असं झालं होतं का सकाळी उठले आणि नाकातून ना रक्ताची धारच लागली त्यांना. काय काय? रक्त असं शिंका आली ना, हा. तर नाकातून रक्तच व्हायला लागलं. ते बंदच होत नव्हतं. कोणाचं? माझ्या वडिलांचं. अरे बापरे. त्यांचं किती वय आहे आणि ताई? त्यांचं वय असेल 90च्या पुढं असेल वय. बापरे. त्यांना म्हणजे बऱ्याच दिवसाच्या गोळ्या चालू आहे बरं का. ते हा त्यांना भरपूर आजार आहे तसे, पण मग ते रक्त पातळ व्हायची गोळी आहे ना, हा हा हा. मग त्याच्यामुळं ते जास्तच हे झालं का काय माहिती. अरे ते रक्त थांबत नव्हतं, मग त्याला संगमनेरला ऍडमिट केलं. हा. आणि मग हम्म. 2-3 दिवस ऍडमिट होते. तिथे माझी बहीण होती, थांबली. मग नंतर तिने फोन केला, म्हणे मला पण असं आहे, दररोज जमत नाही, घरचं आवरायचं, दवाखान्याचं थांबायचं, डबे करायचे. हा हा मी हा. तिथं म्हणायचे तेव्हा मला माहित झालं. मग मी काय केलं, इथं कालभैरव अष्टक स्वामी समर्थांचा माळ 11 माळी हा. जप आणि कालभैरव अष्टक 11 वेळा, तारक मंत्र 11 वेळा, घोषकष्टकरण 11 वेळा हा. माझ्याच नाडीवर हात ठेवून म्हणले. तुमच्या गाडीवर? पण जसं काय वडिलांच्या नाडीवर हात ठेवलं ते असं हा माझ्याच हा नाडीवर हात हा ठेवला. हा हा. किती आणि छान. ते पाणी पुढे ठेवलं ना, हा हा. तेवढं सगळं 11 माळी घेऊन हा. ते उदी पाण्यात टाकली आणि उदी माझ्या कपाळाला लावली. वडिलांनाच लावल्याचं घास असं म्हणजे हा मनामध्ये ते हा. त्यांनाच लावून राहिले. मी आता आणि हे पाणी पण म्हणजे मी जरी पिले. इथे लावते ते माझ्या वडिलांनाच लावते असं. हा. हो. आणि पाणी पण मी पिले. आणि तिकडे त्या बाजूला त्या दिशेला संगमनेरच्या दिशेला असं पाणी थोडं शिंपडलं. आई ग. म्हणजे आणि डॉक्टरांनी खूप क्रिटिकल सांगितलं होतं बरं का, हा मोठं हा. ऑपरेशन करायला लागलं, सोडणार नाही असं. तेवढं करून मग मी गेले. हम्म. म्हणजे असं म्हणलं स्वामी आता काहीच नाही, तुम्ही पाहून घ्या म्हणलं सगळं हे ना. आता हा. त्यांचं वय जास्त आहे, ऑपरेशन करायला काही म्हणजे धोकाच राहतो ना. भीती वाटते बरोबर. हा. हो. तिथे मग गेले तेच ना, तर मग म्हटलं. डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सोडूनच दिलं, म्हणजे गायबच झाले दुखणं त्यांचं. आई ग. किती सुंदर. तेव्हापासून काही म्हणजे झालंच नाही त्रास त्यांना तर. काय पाहिजे अजून सांगा ताई. किती सुंदर. आणि हो. तुमच्याकडनं आम्हाला शिकण्यासारखं आहे किती. नाही ना, आपण म्हणजे अनुभव ऐकत असतो ना, हा. त्याच्यामधून मग आपल्याला असं आपण करायचं आपल्या आपल्या मनाने सेवा, मग काय अशा. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. खूप छान ताई. त्याच्यामुळे मग आता माझ्या कायमची सेवा काही खंडच नाही. असं 2-3-4 तास सेवा आहे ना, असं सारखं चालू असं, एक संपली की दुसरी चालू करायची. वा. लोकं थांबायचीच नाही. नाही खूप छान. मला आवडलंय तुमचं सगळं. म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं बघा. मी हो. शेअर मला आधी करते वेळ हा नव्हता ताई. भेटत. हा. हं. मी शेअर करते हा ताई. हो, हो. चालेल, चालेल. हा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.